महायुतीतील लोकसभेच्या जागा वाटपाच्या संभाव्य फॉर्म्युल्यावरून आता शिंदे गटात नाराजी पसरल्याचं समोर येत आहे। शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तीकर यांनी फॉर्म्युल्यावर थेटपणे महायुतीला घरचा आहेर दिला। नेमकं घडलं काय बघूयात। महायुतीचा जागा वाटप फॉर्म्युला, शिवसेना खासदारांचा संतप्त हल्ला, 32-12-4 वाटपाचा फॉर्म्युला व्हायरल, जागा वाटपाच्या चर्चेनं नाराजीला ऊत। 32-12-4 जर आपण वाटप समजलं तर ते सगळ्यांनाच अन्यायकारक आहे। भाजपच्या दावणीला काय शिवसेना लागलेली नाहीये। शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तीकर यांनी व्यक्त केलेली ही नाराजी 2 दिवसांपूर्वी महायुतीत लोकसभेच्या 48 जागांचा प्राथमिक फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली, ज्यानुसार एकूण 48 जागांपैकी 32-12-4 असं जागा वाटपाचं सूत्र प्राथमिक फेरीत ठरल्याची शक्यता वर्तवली गेली। या जागा वाटप सूत्रानुसार भाजप 32, शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना 12 तर अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला अवघ्या 4 जागा येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला। या फॉर्म्युल्याच्या नुसत्या चर्चेनं शिंदेंच्या शिवसेनेत नाराजीचा सूर उमटू लागलाय। शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तीकर यांनी या फॉर्म्युल्यावर तिखट प्रतिक्रिया दिली। जागा वाटपाचं हे सूत्र मान्य नसल्याचं सांगत त्यांनी आम्ही भाजपच्या दावणीला बांधलेले नाही असा जोरदार घणाघात केला। मी मगाशी तेच बोललो की भाजपच्या दावणीला काय शिवसेना लागलेली नाहीये। भाजप जी त्यांचा पक्ष जो आहे, राष्ट्रीय पक्ष आहे, मोदींना पंतप्रधान भाजपला नुसतं बनवायचं नाही, एकट्याला आम्हालाही बनवायचंय। कीर्तीकरांच्या या हल्ल्यानंतर महायुतीत पुन्हा वाद पेटण्याची शक्यता असतानाच शिंदेंच्या शिवसेनेचे नेते दीपक केसरकर सारवासारव करायला पुढे आले। शिवसेनेचे सद्यस्थितीत 18 खासदार आहेत, म्हणून कीर्तीकर बोलले असावेत अशी पाठराखण केसरकरांनी केली। जागा किती मिळणार आज कोणालाच माहिती नाही आणि गजाभाऊ ज्येष्ठ आहेत, त्यांचं म्हणणं असं आहे की 18 आमचे खासदारच आहेत, त्याच्यामुळे आम्हाला 18 जागा मिळाव्या, त्याच्यामध्ये अदलाबदल होऊ शकते जागेची। हे पूर्वीसुद्धा घडलेलं आहे। आपण पालघरचा जागा घेतली आणि पालघरचा उमेदवार सुद्धा घेतला। हे मैत्रीचं प्रतीक असतं आणि ती मैत्री ही बाळासाहेबांनी निर्माण केलेली मैत्री आहे। कीर्तीकरांच्या या संतप्त प्रतिक्रियेनं विरोधकांना टीकेची आयतीच संधी मिळाली, तर भाजपनेही कीर्तीकरांच्या टीकेवर उत्तर दिलं। आमच्या महायुतीच्या कार्यकर्त्यांसाठी आमच्या डोळ्यापुढे केवळ फक्त एकच उद्दिष्ट आहे आणि संकल्प आहे की महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या 48च्या 48 जागा या कशा भरघोस मतानं निवडून येतील, एवढी एकच गोष्ट आमच्या डोळ्यासमोर आहे। एकंदरीतच महायुतीच्या अंतिम जागा वाटपावर अद्याप अधिकृत निर्णय झालेला नाही। सध्या प्राथमिक स्वरूपात जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवला जातो, पण या प्राथमिक फॉर्म्युल्यावरूनच नाराजीचा सूर उमटू लागलाय। त्यामुळे जागा वाटपात भाजपची तारेवरची कसरत होणार असाच अंदाज आहे। आता 3 पक्षाच्या मागण्यांचं सूत्र नेमकं कसं जुळवलं जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।